रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे। नवेनगर परिसरात झालेल्या या हाणामारीत दोन्ही बाजूंचे समर्थक आमनेसामने आले असून वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळतेय। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा उसळला। या प्रकरणात सुशांत जाबरे याच्या वाहनांची तोडफोड झाली असून त्यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी सुशांत जाबरे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बूथ केंद्राची पाहणी करण्यासाठी परिसरात आले असताना वाद पेटल्याचं समजतंय। पाहणी दरम्यान रिव्हॉल्व्हर दाखवल्याच्या आरोपावरून गोगावले समर्थक आक्रमक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष रायगड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। दोन्ही नेते सतत एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप करत असतात। या संपूर्ण वादातूनच आज महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। राडा झाल्यानंतर महाडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय। महाडमध्ये पोलिसांचं पथसंचलन शीघ्र कृती दल महाडमध्ये दाखल झालंय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी महाडला भेट दिली। घडलेल्या घटनेची पोलिसांकडून माहिती घेतली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।